नमस्कार. आषाढी एकादशीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या पूजेची तयारी, माझी पूजा आता तुम्ही गेले काही दिवस, काही महिने, कदाचित वर्ष 2 वर्ष झाले पाहत आहात. यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारणापलीकडचे आपल्याला जे आवडतात व्यक्तिमत्व त्यांना आपल्याला पाहायला मिळतं. तसं तर मला बऱ्याचशा गोष्टी लोक दाखवा म्हणतात. एकदा होम टूर द्या ताई, तुम्ही किचन कसं ठेवता ताई, आणखी कसा स्वयंपाक करता ताई वगैरे अशा अपेक्षा असतात लोकांच्या. आणखी दाखवा, कपाट कसं लावता ताई, म्हणजे इतकं बारीक गोष्टी लोकांना बघाव्याशा वाटतात. पण काही ठिकाणी मला पथ्य पाळावे लागतात. ते सगळ्या गोष्टी मला करायच्या असल्या तरी मी करू शकेन आहे असं नाही. आणि त्यामुळे मी आपल्याला जे काही मला शेअर करता येईल तुमच्याशी ते करते. माझ्याकडे अत्यंत सुंदर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि माझ्या आईने मला चांदीची मूर्ती दिली होती आत्ता निवडून आल्यावर गिफ्ट म्हणून, विधान परिषदेवर निवड झाल्यावर. पण मला असं वाटलं की मी इतके वर्ष या मूर्त्यांची पूजा करते आणि मला त्या मूर्त्यांमध्ये एक ऊर्जा आहे, इतके वर्षाचा सहवास आहे, तर मी याच मूर्त्या कायम ठेवल्या आणि खूप मनोभावे यांची मी पूजा केली. माझ्या पूर्ण देवघराची पूजा मी जेव्हा घरी असते मी करतेच मन लावून. आणि मी एकटी करते असं नाही, माझ्याबरोबर 2 माझे हेल्पर्स आहेत, विनोद आणि शिव. ते दोघं खूप मनोभावे सगळी पूर्वतयारी करतात. मला मध्ये खांद्याचा त्रास सुरू झाल्यामुळे मी फार काही उचलू वगैरे शकत नाही मूर्त्या. ही मार्बलची जी राधाकृष्णाची मूर्ती आहे ती पण खूप जड आहे. तर खूप छान ते मला मदत करतात आणि मी खूप छान त्यांच्या मदतीने हे सगळं करते. आणि मी नेहमी म्हणते की माझं पुण्य मी तुमच्यासोबत वाटत आहे. आज विठोबा रुक्मिणीची पूजा केली. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती खरंच किती ग्रेट आहे. वारकरी संप्रदायाने वर्षानुवर्ष ही परंपरा चालवली आहे. विठोबाच्या माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने त्यांची पावलं आपसुकच ती पावलं पंढरीच्या दिशेने जातात. काटे खुपाटे काही त्यांना लागत नाही. तुळशी मातेला डोक्यावर घेऊन ते लोक जातात आणि किती गर्दी तिथे होते. त्या दर्शनाला जे जाऊ शकत नाही तसं आपण अनेक कथांमध्ये ऐकले की विठोबा त्यांच्याकडे येतात. ते ही भक्तीची शक्ती आहे. त्यामुळे आपापल्या घरामध्ये आपण जास्तीत जास्त मनोभावे उपासना केल्याने नक्कीच ईश्वर आपल्याला आपल्या मंदिरात, आपल्या घरामध्ये त्याचा आशीर्वादाचा भास होतो. माझ्या मैत्रिणी मला नेहमी म्हणतात की जेव्हा ते माझं देवघर बघतात की पंकजा साक्षात मंदिरात गेल्याचा भास तुझ्या मंदिरामध्ये होतो, देवघरामध्ये होतो. आणि खरंच आपण मनोभावे जेव्हा पूजा करतो तेव्हा तो भास होत असतो. प्रत्येक गोष्ट जीव लावून करायची माझी सवय आहे आणि डिसिप्लिननी करायची सवय आहे. आणि ठरवलं तर ते करते. जसं मला ठरवलं की 7 वाजता निघायचं तर माझा मूड असेल आणि सगळं व्यवस्थित मार्गी लागलं तर मी 5 वाजता उठून देखील पूजा करते. माझं सगळं घरातलंही मी खूप सगळं व्यवस्थित ठेवण्याची मला आवड आहे आणि तसंच व्यवस्थित आणि सौंदर्यदृष्टीने मी देवाची उपासना आणि पूजा करते. आपण सर्व ही पूजा आपल्याला कशी वाटली ते मला जरूर सांगा आणि आपल्याही पूजा माझ्यासोबत शेअर करा. आज आषाढी एकादशी निमित्त एक छोटा व्हिडिओ पण मी रिलीज केला आणि हा संपूर्ण घरातील माझ्या पूजेचा व्हिडिओ आपल्याला देत आहे. नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा. आणि मग माझं ऑफिस, माझ्या मैत्रिणीचा मुलगा आला होता राघव आणि त्याचबरोबर खूप कार्यकर्ते पूर्ण कुटुंबासकट आले होते, लेकरं बाळं घेऊन. लहान लहान मुलांचा माझ्याकडे खूप खूप राबता असतो. पहा ही मुलगी किती बदमाश आहे आणि ती मला कशी फुल लावते. चॉकलेट, बापरे, मला ठेवावेच लागतात ऑफिसला. बघा कशी भांडती एवढीशी पोरगी चॉकलेटसाठी. असं काम करता करता एक कौटुंबिक वातावरण सुद्धा माझ्या कार्यालयात नेहमी आपल्याला पाहायला मिळेल.